एक तर तुझी मदत केली, वरनं मी फाईन भरला. आजवर आहे ना एकदाही फाईन भरलेला नाहीये मी. अण्णा म्हणतात की सगळे रूल्स पाळावेत. आणि मी तर ट्रॅफिक सिग्नल तोडतच फिरतो ना. अच्छा, मला वाटतं तू आपली पहिली भेट विसरलास. वन वे मधून गाडी टाकली होतीस ना, तेव्हाही चूक तुझीच होती, त्यामुळे ऍक्सिडेंट झाला होता. त्या दिवसाची आठवण करून देऊ नकोस, कारण तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. अरे तो दिवस माझ्याही आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे. तेव्हापासून जो मागे लागलास तू लागलाच. What? काही नाही, खूप नुकसान झालं होतं माझं त्या दिवशी. आणि भरपाई पण केली होती मी. केली होती म्हणजे? अरे करावीच लागली असती, कारण त्या दिवशी चूक तुझी होती आणि आजही चूक तुझीच आहे. फाईनची जी अमाऊंट आहे ना, ती अकाउंट डिपार्टमेंट कडनं रिइंबर्स करून घे. बाप रे, किती इगो आहे रे तुझ्यात. तुझी टीम तरी कशी सहन करते तुला? माझ्यात लीडरशिप अबिलिटी आहे. उगाच अवॉर्ड्स नाही मिळत मला. मग तुला आहे ना, तुला सगळ्यात खडूस बॉस अवॉर्डही मिळायला पाहिजे. आणि तुला प्रॉब्लेम क्रिएटरचा, कारण तू आलीस की प्रॉब्लेम होतोच. टेंडर अजून पोहोचलं नाही सर. ते काय? विक्रांत कुठे? सर तेच सांगतोय मी, विक्रांत सर अजून आलेच नाहीयेत. अजून आलेच नाहीत म्हणजे? अरे 3 तास झाले त्याला घरातून निघून. 3 तास. फोन लाव त्याला. सर मी फोन केला होता त्यांना, तर ते म्हणाले की माझ्या गाडीची चावी हरवली म्हणून ते नाही आले. हे मला आधी सांगता नाही आलं. मी गाडी पाठवली असती. बरं ती फाईल कुठे? सर ती फाईल पण गाडीमध्येच आहे आणि गाडी लॉक आहे सर. आणि गाडी लॉक आहे म्हटल्यावर सर मी तरी पुढे काय बोलणार ना. सर मी कॉल करतो सर. 1 मिनिट. सर फोन पण नाही उचलत आहेत. विजय, 1 वाजता सबमिशन होतं. आता किती वाजलेत? टेंडर पोहोचणार आहे का वेळेत? दादा कुठे होतास? किती वाजलेत विक्रांत? 1 वाजता टेंडर सबमिट करायचं होतं. 1 वाजता. फाईल दाखव. रेडी आहे? काही फिगर्स घ्यायचे आहेत ऑफिस मधून, पण गाडीची चावी हरवली म्हणून लेट झाला. विक्रांत, हाऊ कॅन यू बी सो केअरलेस? तुला घरातून निघून 3 तास झालेत. सकाळपासून कुठे गेला होतास? आणि हे काम तुला आधी नाही करता आलं? मी लगेच भरून देतो. व्हॉट लगेच भरून देतो विक्रांत? ते गव्हर्नमेंट ऑफिस आहे. तिथे 1 मिनिट जरी उशीर झाला ना, हे कारण इनफ आहे टेंडर रिजेक्ट करायला. अरे एकेका टेंडरसाठी जीव तोडून मेहनत केली पाहिजे विक्रांत. माझी पण गाडी बंद पडली होती, पण मी पोहोचलोय ना वेळेत तिथे. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला वेळेची किंमत नाहीये विक्रांत. अरे 200 करोडचा प्रोजेक्ट आहे हा. 200 करोड. आणि हा जर आपल्या हातून गेला तर आपलं किती नुकसान होईल कळतंय का तुला? हे टेंडर जर पोहोचलं असतं आणि मग रिजेक्ट झालं असतं ना, तर गोष्ट वेगळी होती. मी काहीच बोललो नसतो. पण आपलं टेंडर सबमिट होत नाहीये. हा निव्वळ मूर्खपणा आहे विक्रांत. अशा चुका का होतात माहितीये? कारण तुझं अर्ध लक्ष फोन मध्ये असतं. हे काम जर मी विजयला दिलं असतं ना, तर हे त्याने वेळेत पूर्ण केलं असतं. आय गॅरंटी इट. पण तू ही जबाबदारी घेण्यासाठी रेडी नाहीयेस. आपल्या कंपनीची एक पोझिशन आहे, रेप्युटेशन आहे, इमेज आहे. त्यासाठी फक्त मी दिवस रात्र काम करायचं आणि तू त्यांना मी नीट समजावून सांगते की आपल्याकडे काय प्रॉब्लेम झालाय आणि प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. ते हो म्हटले तर ठीक आहे आणि नाही म्हटले तर तसाही आपल्या हातून चान्स गेलाय. पण एकदा चान्स घेऊन बघते ना. तू काम सुरू ठेव. मला फक्त एकदा ट्राय करू दे. ओके, कर ट्राय. फाईल
विजय त्याची एक्स्ट्रा कॉपी घेऊन ये. हो सर. तू ना आज इथे यायलाच नको होतं. एवढं महत्वाचं काम असताना तू इथे बेस्ट विशेस घ्यायला आला होतास. हॅलो. काम झालं का तुझं आणि वेळेत पोहोचलास का? मला सांग, दादा रागवला का? चिडलाय तो. मी आता काही बोलू शकत नाही. उद्या भेटलो की सांगतो सगळं. तू घरी जातेस का? हा. फोन खूप आहे. टेक केअर. यू टू. आणि ऐक ना, आता कामाकडे दुर्लक्ष करू नकोस प्लीज. बाय. बाय. हो सर, ऍक्च्युली तो टेक्निकल इश्यू होता, पण आता तो सॉल्व्ह झालाय. टेंडरवर आमचं काम सुरू आहे सर, आणि आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आम्ही टेक्निकली क्वालिफाईड आहोत. सर फक्त आम्हाला ना 2 तासांचा वेळ हवा. 2 तासांच्या आत टेंडर तुमच्याकडे पोहोचवण्याची जबाबदारी माझी. थँक्यू सर. थँक्यू सो मच. काय झालं होतं? आय मीन, इतका उशीर का झाला? मी टेंडरच्या कामासाठीच जात होतो. वाटेत एकीकडे थांबलो, गाडीतून उतरलो आणि परत येऊन बघतो तर चावी हरवली होती. मग मी मेकॅनिक शोधला, गाडी उघडून घेतली, म्हणून उशीर झाला. पण ठीक आहे, आपल्याला 2 तास वाढवून मिळाले. सो आपण टेंडर. आता काही टेन्शन नाही. दादा पटापट भरून टाकेल सगळं. आणि आम्ही लपून छपून भेटत नाही ना. कॉलेज बाहेर सगळ्यांसमोरच भेटतो. अगं तुम्ही भेटा, बोला, त्याबद्दल मी काहीच म्हणत नाहीये. मेसेजेसवर बोला, फोनवर बोला, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की उद्या जाऊन असं नको व्हायला की तुमच्या दोघांना एकमेकांची सवय होऊन बसेल आणि पुढच्या सगळ्या गोष्टी कठीण होतील. अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर विक्रांतची आई आपल्या घरी येऊन जे काही बोलून गेली ना, ते आपण विसरायला नको. आणि तिकडे माझ्या विक्रांतनी तुझ्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न केला. वरदार माझ्या मुलाच्या समोर आलीस तर तुलाच नाही, तुझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करीन मी. आई आणि अण्णा वाट बघतायत खाली. ये लवकर. पुरुषोत्तमला बघून वेदांत संतापला. तर कधीतरी तुम्हाला हे सगळं विचारणारच. आई, मी आजवर तुला हे विचारलं नाही, कारण हे जे काही आहे ते तुझंच आहे. पण आज विचारतोय, ते 20 लाख रुपये तू या माणसासाठी मागितले होतेस? हो. का? काही देणी असतात वेदांत. म्हणजे कसली देणी? आणि ती अशा माणसाची? अशा म्हणजे? आई अगं, अशी माणसं आपल्या घरी काय येत आहेत? त्यांचा काय संबंध आहे आपल्याशी? कळेल, वेळ आली की सगळं कळेल. आई, मी आता क्लिअरली विचारतोय तुला, तो माणूस तुला ब्लॅकमेल करतोय का? नाही नाही, अजिबात नाही. वेदांत, तुझी आई तुला इतकी कमकुवत वाटली का की तिला कुणीही ब्लॅकमेल करेल? नाही आहे, असं नाहीये. पण तो माणूस मला अजिबात आवडत नाही. सकाळी रस्त्यावर भांडला तो माझ्याशी, जेलमध्ये राहून आलाय, आणि ही गोष्ट अभिमानाने सांगतो तो. आई, तो रानटी आहे, रानटी. वेदांत, अरे एखादी व्यक्ती बाहेरून कशी दिसते त्यावरून ती माणूस म्हणून कशी असेल हे आपण नाही ठरवायचं. मग मला सांग, तो कोण आहे आणि का आला होता? सगळं कळेल तुला. योग्य वेळ आली की सगळं कळेल. मी सविस्तर सगळं सांगेन. मी काही लपवणार नाही तुमच्यापासून. तुम्ही माझ्यापासून सगळं लपवलं, पण मी तशी नाही वागणार. ठीक आहे.
जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा सांग, पण आई मी त्या माणसाला नाही सहन करू शकत. हॅलो हॅलो. कशी आहेस तू सारिका? हाय, मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी पण छान. काही काम होतं का? म्हणजे आई बाबांशी बोलायचंय का? नाही नाही, मला तुझ्याशीच बोलायचं होतं. माझ्याशी? अगं त्यांच्याशी जे काही बोलायचं होतं ते बोलून झालंय. तुझे आई बाबा येऊन गेले इथे. त्यांनी सांगितलं असेलच ना? हा, म्हणजे त्यांनी सांगितलं मला तसं. काय सांगितलं? बर ऐक, हा बोला ना. जरा 2-3 दिवसात घरी येशील का मला भेटायला? मी? पण का? बिझी आहेस का कशात? नाही नाही, बिझी नाहीये, पण म्हणजे का, नक्की कशासाठी असं विचारायचं होतं. अगं जरा बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? म्हणजे काय नक्की? अगं ये तर तू आधी, आणि बोललो की कळेलच. थोडीशी उत्सुकता राहू दे की. बरं बरं, मी नक्की येते भेटायला. मी वाट बघते. आणि यायच्या आधी मी कॉल करेन ना नक्की. हो हो ठीक आहे. हां, बाय बाय. बस 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 बस. हा, खरंच मला काय झालेलं नाही. काही नाही, खरंच तुला काहीही झालेलं नाही. मग मला जो त्रास होतो त्याचा अरे फोबिया. फोबिया मले हा, फोबिया म्हणजे मनातली भीती, म्हणजे एक मानसिक आजार आहे. अरे मालूम आहे मला मालूम आहे फोबिया काय ते. ग्रॅज्युएट आहो मी, डिग्री आहे माझ्याकडे. होय ना, मग घाबरतोस कशाला? काही नाही, काही झालेलं नाही तुला. छान बिनधास्त राहा, एकदम मस्त मजेत हसत हसत जगायचं, कळलं का? आणि एक लक्षात ठेव, आपलं वय झालंय ना आता, डोकं जरा शांत ठेवायचं. काय एवढे लोक प्रेम करतात तरी तुझ्यावर, इतकी कुटुंब अवलंबून आहे तुझ्यावर. मग काय नाही, काय झालेलं नाही, जा आता तू. आणि हे बघ, उगाच इथे येऊ नको सांग. तुला यायचंच आहे ते घरी आहे, सुमनच्या हातचं छान जेवायला. आता येणार का? नाही नाही आता नको, आता नको, मी फुरसत मध्ये येईन. घर तेच आहे ना? हो हो, तेच तेच, आणि तिथेच आहे. येतो मी. हा. हा. काळजी घ्या. हा. दादा, मला बोलायचं तुझ्याशी. आता वेळ नाहीये माझ्याकडे. ऑफिस आवर्स नंतर वेळ असेल तर विजयकडे निरोप पाठवतो. सॉरी ना, आय प्रॉमिस, परत अशी चूक नाही होणार माझ्याकडून. सॉरी, सॉरी म्हणजे एक्सक्यूज. सॉरी म्हणायचं आणि परत चुका करायच्या. विक्रांत, सॉरी हा शब्द तुझ्या मेंदूतून काढून टाक. काय आमचा? खरंच सॉरी, जेन्युइन कारण होतं. काम हातात आल्यावर किती वेळ होता तुझ्याकडे? लेट मी फिनिश. तरी तू काय केलंस? त्या मुलीला जाऊन भेटलास. किती वर्किंग आवर्स वाया गेलेत माहितीये तुला? आणि जर तुला त्या मुलीला भेटायचं होतं ना, तर सकाळी इथे येऊन काम पूर्ण करून जायचं होतंस. मी तिला भेटायला गेलो नव्हतो. फाईल हातात घेतल्यावर किती टाइम होता तुझ्याकडे? काय केलंस तू? काहीच नाही. अमूल्याच्या मदतीने मी तेच काम 1 तासात पूर्ण केलं. पण आता तू किती काही म्हण, पण तुझं सॉरी जस्टिफाईड नाहीये. विक्रांत, अरे कुठल्या भरोश्यावर तुझ्यावर जबाबदारी टाकू मी आता? तुला मी 1000 वेळा सांगितलंय, या प्रेमाच्या भानगडीत पडून स्वतःचं लाईफ स्पॉइल करून नको घेऊ. आणि मी तुला किती वेळा माझ्या मित्राचं उदाहरण दिलंय. काय झालं त्याचं? मुलीसाठी जीव दिला त्याने, नाहीतर आज तो कुठल्या कुठे असता. आणि आता तुझ्यासोबत अजून एक उदाहरण आहे, पल्लवी आहे. ती पण प्रेमात पडली. काय होतंय तिच्यासोबत? दिसतंय तुला? नाही, तुला हे दिसणारच नाही.
विक्रांत, तुला माहितीये तुला सारखं सॉरी का म्हणावं लागतं? कारण तू चुका करतो आणि त्यातून काहीच शिकत नाहीस. आणि मी तुला लिहून देऊ शकतो, जोवर तुझा फोकस ती मुलगी आणि प्रेम आहे ना, तोवर तुझं कामात लक्ष लागणार नाही. पिरियड. काम करताना सतत मोबाईल मध्ये लक्ष असतं, तिचे मेसेजेस बघत असतोस. आणि जर असंच राहिलं तर टेंडर सारखी जबाबदारी कशी देणार आहे मी तुला? हे बघ, तुला माझं हे बोलणं हार्श वाटू शकतं, पण तू मला क्लिअरली सांग ना, तुझा बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे का नाहीये? आणि नाहीये तर कशात इंटरेस्ट आहे ते सांग. तू झोकून दे स्वतःला त्या गोष्टीमध्ये. अरे मी तुला सपोर्ट करतो ना. तू प्रोजेक्ट रिपोर्ट बनव, मी हवे तेवढे पैसे इन्व्हेस्ट करतो आणि 10 करोडचा टर्नओव्हर कर आणि मग बोलू आपण पुढचं. दादा पण अरे म्हणजे मी आता इथे काम करतोय ना. विक्रांत, तुझे इथले शेअर तसेच राहतील, पण तू इथला शेअर होल्डर आहेस म्हणून तुझा हलगर्जीपणा सहन नाही करणार आहे. आणि तू जर माझा भाऊ नसतास ना तर कधी सॅक केलं असतं मी तुला. तेच करतोयस तू. हो विजय, पण आपण काय करू शकतो? मी काय म्हणते, मी बोलू का त्याच्याशी? नाही हो, त्याने काय होणार नाही. तुम्ही मुलगी आहात. मग अहो, मुलींकडे डुंकूनही बघत नाही तो, इतका वेदांतिफाय झालाय. मग आपण आहे ना त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला हवं. तिचा पत्ता शोधून काढायला हवा. तुमच्याकडे आहे का? नाही. काय विजय, तुमच्याकडे तुमच्या स्टाफच्या गर्लफ्रेंडचा पत्ता नाहीये? अहो, इकडे माझ्या गर्लफ्रेंडचा पत्ता नाही. मी दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पत्ता घेऊन काय करू? पण मी काय म्हणते, तुम्ही आहे ना तिचा पत्ता शोधून काढा आणि मी तुमच्यासाठी गर्लफ्रेंड शोधून काढते. हा, मी शोधतो तिचा नंबर, पण तुम्ही ते विसरू नका, ते माझ्या गर्लफ्रेंडचं ते. हा, अहो तर मी त्या गर्लफ्रेंडचा नंबर सगळ्यांना देईल. मग एक रजिस्टरच तयार करतो ना, आणि त्यामध्ये सगळ्यांचा. हो विजय, हो, पण आधी पत्ता त्याच्या गर्लफ्रेंड, मग तुमच्यासाठी गर्लफ्रेंड. डन. जा आता शोधा. हो. तो विक्रांत कॉलेजला भेटायला येतो ना, खूप विचित्र वाटतं ग सगळं. आता कॉलेजची मुलं कशी असतात माहितीये ना तुला. आता लोक आमच्याबद्दल बोलू लागलेत. तुला सांगते, जेव्हा जेव्हा विक्रांत येतो ना, तेव्हा तेव्हा एक मुलगा नेहमी तिथे काही ना काही कारण काढून येतोच. आज तर माझी कलीग ती शिवानीमुळे त्यांनी मला सरळ तोंडावर विचारलं की तो तुझा बॉयफ्रेंड आहे का म्हणून. हे बघ, जर अशीच चर्चा होत राहिली ना तर एक दिवस हे आपल्या घरापर्यंत आहे. आणि तुला माहितीये ना, विक्रांतच्या आईला जर हे कळलं ना तर मग ती काय करेल याचा नेम नाही. हे बघ, तुला हे सगळं ताबडतोब थांबायला हवं. मी काय करू अमूल्य, तूच सांग मला. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केलाय, मी त्याला मेसेजेस पण केलेत. मी त्याला स्पष्टपणे सांगितले की आपल्यात काहीच नाही आणि ते होण्याची शक्यता पण नाहीये. पण तो ऐकणार आहे का? उद्या पुन्हा येईल कॉलेज समोर. पण मला ना आता वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन. काल पुन्हा त्याने कामात गोंधळ केलाच ना. तू सुद्धा म्हणाले की त्याचं कामात लक्षच नाहीये. हे बघ, तू एक काम कर, तू आणखी एकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न कर. आला तर तू भेटायलाच नको जाऊ. आणि तरी त्याने नाही ऐकलं ना, मग आपण जाऊन वेदांतला सांगू. नाही, नको, वेदांतला नको सांगू. अगं, तो कसा आहे माहितीये ना तुला. तो काय करेल याचा काही नेम नाहीये. अगं, पण आपण दोघी जणी जाऊयात ना त्याच्याकडे. एकदा मी सांगून बघते. ठीक आहे, पण तरीही विक्रांतने नाही ऐकलं ना, मग आपण वेदांतला जाऊन सांगूया आणि घरी सुद्धा सांगूया. मागच्या वेळेला घरी जो गोंधळ झाला ना, तो परत नाही झाला पाहिजे. आणि काही झालं तरी आई आणि अण्णांपासून काहीच नाही लपवायचं. डोंट वरी, नाही लपवणार. नक्की? नक्की. I'm so happy. Guess what? विक्रांतच्या आईने आमच्या दोघांच्या लग्नाला परमिशन दिली. अगं हो, मी खरं सांगतेय. त्यांनी लवकरच मला घरी भेटायला सुद्धा बोलवलंय. हो जाणार आहे, उद्या किंवा परवा जाणार आहे मी. म्हणजे काय, पार्टी नक्की देणार मी. आणि हो, त्या पार्टीला मी विक्रांतला सुद्धा बोलवणार आहे. ओके, थँक्यू सो मच. या, बाय. विक्रांत,
तू आता फक्त माझ्या स्वप्नात येतोयस, पण आता लवकरच माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. विक्रांतच्या आईने भेटायला बोलवलंय, पण पण घालू काय? ओके ओके, सारिका काम डाऊन. कॅज्युअल भेट असती तर कॅज्युअल काहीतरी घातलं असतं, पण आता तू होणारी सून म्हणून जाणार आहेस, तर तसंच काहीतरी हवं ना. राहायचं होतंस अजून थोडे दिवस, कशाला घाई केलीस? नाही, घरापासून किती दिवस लांब राहणार ना. मला नंतर मम्मी पप्पांची आठवण यायला लागली, मग आले निघून. बरं, तुम्ही असं अचानक मला बोलवून घेतलं का? का तुला आवडलं नाही का मी बोलवलेलं? का माझी कंपनी आवडत नाही तुला? नाही अहो, काय बोलताय? तुमचीच काय, मला या घरात सगळ्यांची कंपनी खूप जास्त आवडते. म्हणजे आता लहानपणापासून इथे येते आणि मला आवडतं इथे यायला. मग यायचंय का इथे राहायला कायमचं? मला सून म्हणून तू हवी आहेस या घरात, पण आणि विक्रांतला बायको म्हणून सुद्धा. विक्रांतकडून प्रॉमिस घेतलंय मी सांगीन त्या मुलीशी लग्न करायचं म्हणून. हा, म्हणजे मध्ये गोंधळ घातला त्यांनी थोडा, तुला माहितीच आहे. पण महत्वाचं म्हणजे विक्रांत खूप इमोशनल आहे. आरती आणि विक्रांत मध्ये काय होतं मला माहिती नाही, पण मला अजूनही असं वाटतं की त्या मुलीने माझ्या मुलाला फसवलं. माझी बहीण सुद्धा तिथेच काम करते ना. हे बरं दिसतं का विक्रांत? तू काम सोडून येतोस मला मान्य आहे माझी चूक झालीये, पण माझ्या बोलण्यामुळे डोक्यात काहीतरी घालून तू परत भलतं सलतं करणार आहेस का? नाही, मी असं काही करणार नाही. हे बघ ऐक, तू इकडे येत जाऊ नकोस भेटायला. आपण भेटू ना, पण थोडा धीर धर. आपल्यात काहीच नाहीये आणि आपलं अजून काही ठरलेलं नाहीये, हे सुद्धा तू लक्षात घे. मला वाटलं तुला सुद्धा भेटायचं असेल. ह्याचा अर्थ असा नाहीये ना की आपल्यामुळे काहीतरी नवीन गोंधळ व्हावा. हे बघ, मी कुठेही पळून जात नाहीये आणि आपण कॉलेजच्या जवळपास नको भेटूया. काय आहे ना, मी लेक्चरर आहे आणि माझ्याबद्दल मुलं काही वाईट बोलू लागली ना. सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला. मी यापुढे तुला फोन करून भेटायला यायचे. तू जा लेक्चरला. ठीक आहे, तू पण जा आणि पुन्हा जास्त फिरू नकोस. दादा, तू आईच्या ओळखीच्या कोणा पुरुषोत्तम नावाच्या माणसाला भेटलायस कधी? का, काय झालं? अरे, आज मी घरी आलो ना तेव्हा तो माणूस आला होता आपल्याकडे. त्याला बघून जरा मला आश्चर्यच वाटलं आणि आईने आपल्या एका जुन्या बंगल्याची किल्ली त्याला दिली. व्हॉट? काय रे, कसलं डिस्कशन करताय? आई, सकाळी जे गृहस्थ आले होते, पुरुषोत्तम नाव म्हणालीस ना, ते कोण आहेत नक्की? म्हणजे मी मुद्दाम त्यांच्या समोर काही विचारलं नाही, पण जर का ते बाबांचे सहकारी होते तर आम्हाला ते कधीच भेटले कसे नाहीत? पुरुषोत्तम तुमच्या बाबांचा उजवा हात होते. गेले काही काळ काही कारणामुळे ते जेलमध्ये होते. तुमच्या बाबांसाठी या माणसाने जीव तोडून काम केलं. संघटना उभारली, ती वाढवली. तुमच्या बाबांच्या विजयामध्ये या माणसाचा खूप मोठा हात होता. त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांना जी काही मदत लागेल ती मी करायची ठरवलीय. पण अशा क्रिमिनल माणसाची मदत का करायची आपण? हे बघ, बाबा राजकारणात होते, पण ते गेले त्यावेळी मी ठरवलं होतं ना की आपण या राजकारणापासून कायम दूर राहायचं. मग आता तू का राजकारण घरात आणतेस आई? तुला इंटरेस्ट आहे का त्यात? वेदांत,
विक्रांत, मी या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केलाय आणि मी जे काही करतेय ना त्याची पूर्ण जाणीव आहे मला. बरं, या विषयावर आपण जरा आता नंतर बोलू. मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. सारिका आली होती. नाही म्हणजे मीच बोलवलं होतं तिला. त्याचबद्दल बोलायचंय आज, आत्ता. अण्णा, तुम्हाला जे काही विचारायचंय तुम्ही ताईलाच विचारा. ताई म्हणाली आहे ना, कुल्फी खाऊन झाल्यानंतर तिला आपल्या सगळ्यांशी बोलायचंय. मग तीच सांगेल आपल्याला सगळं. अगं बोल, तुलाच बोलायचंय ना काहीतरी. आम्ही वाट बघतोय. ताई बोल. आरती, काय चालू आहे तुझ्या मनात? बाई, आता परत काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही आई, अगं प्रॉब्लेम कशाचा. ते ताईला तिच्या आणि विक्रांत विषयी बोलायचं होतं. एक मिनिट अमूल्या, तिला बोलायचंय ना, तिलाच बोलू देत ना. तर त्याचा अर्थ हा होईल की आरती अजूनही आमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीये, असं आहे का? अण्णा, एवढ्यात मी आणि विक्रांत, म्हणजे सुरुवात त्यानेच केली. तो मला भेटायला येत असतो. तो कॉलेज पाशी येतो, थांबतो, फोन्स मेसेजेस वगैरे करतो. आई अगं मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय आणि तू कसला विचार करतेस. तू हाच विचार करतेस ना की मी विक्रांतला का भेटते. हा प्रश्न माझ्या मनात सुद्धा खूप वेळा येतो. आणि असे एक नाही, अनेक प्रश्न मनात येतात. मला विक्रांतच्या आईने तुझा केलेला अपमान सुद्धा आठवतो. आणि ते सगळं आठवलं ना की खूप रडायला येतं. पण त्यानंतर बरंच काही असं घडलंय ना की वाटतं त्याला भेटावंसं. एक मिनिट आरती, मी एक प्रश्न विचारू का? आरती, मला सांग, त्या विक्रांतने तुझ्यासाठी तो तसा काही नको तो प्रयत्न केला तेव्हा सुद्धा तुझ्या मनामध्ये त्याच्याविषयी अशा काही फिलिंग्स होत्या का? की त्याने फक्त तुझ्यासाठी तसा काही प्रयत्न केला म्हणून आता केवळ सहानुभूती म्हणून त्याला तू भेटतेस? अण्णा, तेव्हा माझ्या मनात काय सुरू होतं ते मलाच कळत नव्हतं. पण आता माझ्या मनात त्याच्यासाठी फक्त सहानुभूतीची भावना नाहीये. मला आवडतं त्याला भेटायला. अण्णा, मला माहित नाही हे चुकीचं आहे की बरोबर आहे, पण हे तुझ्या मजनुगिरीचं फळ. अजूनही कामावर लक्ष नसतं तुझं. गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत असतोस गावभर. आणि तुला काय वाटतं रे, आईला हे कळत नसेल? ऍक्च्युली तुला सपोर्ट केला ना, हीच चूक झाली माझी. तेव्हाच तुला 2 थोबाडीत मारले असताना तर बरोबर लाईनवर आला असतास तू. आपल्याला हे सगळं भोगावंच नसतं लागलं. तू जे केलंस ते मी लपवायला गेलो आणि त्यामुळे माझे आणि आईचे संबंध दुरावले. नाहीतर आजपर्यंत आईने मला न सांगता काहीच केलेलं नाही. कोण कुठला तो पुरुषोत्तम येतो, आई त्याला 20 लाख रुपये देते आणि आता बंगला पण दिलाय त्याला, असं तूच मला सांगितलंस ना. आणि हे सगळं करताना तिला मला एकदाही सांगावं असं नाही वाटलं. माझ्या आणि आईमध्ये हे जे अंतर आलंय ना, त्याला कारणीभूत तू आहेस विक्रांत. स्वतः माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. आता मी तुम्हाला दोघांना जे काही सांगणार आहे ते नीट ऐका. विक्रांत, तू त्या दीड दमडीच्या मुलीच्या प्रेमात पडून
जो काही मूर्खपणा करण्याचा प्रयत्न केलास ना, तो मी सहन केला. अरे प्रेमात पडताना लक्षात ठेवायचं होतं की त्यांची आणि आपली बरोबरी असावी. पण नाही बघितलंस तू, घातलास गोंधळ. स्वतःचं आयुष्य उकिरड्यावर फुंकायला निघाला होतास हे मी कधीच विसरणार नाही. आणि दुसऱ्याने ते सगळं माझ्यापासून लपवलं हे सुद्धा मी कधी विसरणार नाही. तुला लग्न करायचंय ना, मी लावून देते तुझं लग्न आपल्या तोला मोलाच्या कुटुंबातल्या मुलीशी. तुझ्या ओळखीची आहे ती. तुझं लग्न मी सारिकाशी ठरवलं. तिच्या वडिलांना शब्द दिलाय मी तसा. तुझ्या वडिलांची सुद्धा तीच इच्छा होती. सारिकाला बोलवलं होतं आज मी आणि तिला सांगितलंय की मला सून म्हणून तू हवीयस. आणि मी तिला हेही सांगितलंय की तू मला शब्द दिलायस. आई हे खरंय, मी तुला शब्द दिलाय. पण सारिका काय वाईट आहे? सुंदर आहे, श्रीमंत आहे. तुझी बहीण सुद्धा त्याच घरात आहे ना. अजून काय पाहिजे आपल्याला? आई प्लीज, हा व्यवहार झाला. मला सारिका आवडते की नाही हे एकदा तरी विचारलंस का तू मला? तू माझी बाजू समजून घे ना दादा. अरे तू तरी बोल ना. आई, माझा आरतीवर प्रेम. एवढा लवकर विसरलास? तुझी आजी इथे होती तेव्हा सांगितलं होतं ना त्या मुलीचं नाव ह्या घरामध्ये घ्यायचं नाही म्हणून. तरी सुद्धा परत तू त्या मुलीचं नाव माझ्यासमोर घेतलंस. तुझं लग्न आरतीशी होणं या जन्मात तरी शक्य नाहीये विक्रांत. आणि अजून एक गोष्ट, यावरून जर तू परत काही वेडावाकडं पाऊल उचललंस आणि माझ्यापासून जर काही लपवलं गेलं तर मी दोघांचे तोंड आयुष्यात कधीही बघणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे लग्न कधी होणार, कसं होणार? काय कसला विचार करता एवढा? कसला विचार करणार सांगा बरं? आरतीचा कसं होणार आहे आपल्या मुलीचं? म्हणजे तिने तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या हे चांगलं आहे, पण विक्रांत खरंच हे सगळं त्याच्या घरी सांगू शकणार आहे का? आणि समजा जरी सांगितलं तरी नूतनताई हो म्हणतील. हे दोघे बाहेर भेटतायत, फिरतायत, लोकांना कळेल काय? समजा उद्या त्यांचं लग्न झालं नाही तर आरतीला वाईट वाटेल, खूप वाईट वाटेल, ती रडेल. आपण तिला समजावू, पण लोकांचं काय हो? त्यांची तोंड कशी बंद करणार? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझ्या मनात ना आणखी एक प्रश्न आहे. म्हणजे या वेदांत विषयी आपल्याला थोडी तरी कल्पना आहे. तो हुशार आहे, कर्तबगार आहे, यशस्वी आहे. आणि या विक्रांतचं काय? तो वानखेडेंचा मुलगा आहे, वेदांचा भाऊ आहे, एवढं पुरेसं आहे काय? तो नेमकं काय करतो आपल्याला कळायला नको? तसं काय आपण असं कधीच स्वप्न बघितलं नाही. घोड्यावरनं राजकुमार येईल आणि आपल्या मुलींशी लग्न करेल ना. आपल्या मुलींनी तसं कधी स्वप्न बघितलं? महत्वाचा मुद्दा हा वाटतोय मला की आरतीचं परत एका मुलाबरोबर नाव जोडलं जाणार आहे. आणि जर आता हेही लग्न झालं नाही तर तिला आयुष्यभर त्रास होईल. आपल्या आरतीला भोगावं लागेल हो. सुमन, तुमची ही सगळी काळजी समजू शकतोय मी. तुमच्या या सगळ्या मतांशी मी पूर्णपणे सहमत आहे. पण खरं सांगू का सुमन, या सगळ्यामध्ये ना आपल्या बिचाऱ्या आरतीची काही चूक नाही. आपण बोट दाखवलं त्या मुलाशी लग्नाला तयार झाली की नाही ती. आता तिने आपल्याकडे तिचं मन मोकळं केलेलं आहे. शांतपणे आपल्याला काय करता येईल ते बघूया. आपण करू, काहीतरी होईल.
लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का रे तुला? अगं पण ती सारिका नाही आवडत मला. आवडू लागेल. मला एक कारण सांग, आरती का नको? 100 कारण सांगेन, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या आईच्या निर्णयावरती तुझा विश्वास नाही का? आहे, पण सारिका. शेवटचं सांगते, ती आरती या घरामध्ये सून म्हणून येणार नाही. आणि तुझं भलं तुझ्यापेक्षा थोडं जास्ती मला समजतं नाही का? आणि आपल्याला स्वतःचे निर्णय घेता येत नाहीच. एक मूर्खपणा करून हे तुम्ही सिद्ध केलंय. आई, आरती खरंच खूप चांगली मुलगी आहे, तुला आवडेल ती. या जन्मात तरी नाही. आणि तुझ्या आवडीनिवडी माझ्यावर थोपवू नकोस. आणि तरी सुद्धा स्थळ आपल्या तोला मुलाचं असतं तर मी तुझं केव्हाच लग्न लावून दिलं असतं. आई, मी गप्प होतो कारण विक्रांतने तुला वचन दिलंय. पण मला असं वाटतंय की तू एकदा विचार करायला हवा. दुसरी कुठलीही मुलगी असती तर कदाचित मी काहीच बोललो नसतो. पण सारिका, अगं कशी आहे ती? आद्याच्या लग्नात बघितलंय मी तिला. आई, तू प्लीज एकदा परत विचार कर. ती म्हणाली होती ब्रेकफास्ट नंतर बोलू, पण ती ब्रेकफास्टला पण आली नाही. जास्त एक्साइट होऊ नकोस, येईल ती. रिलॅक्स. अरे आई आरतीशी लग्न करायला हो म्हणाली म्हणून. पण अट काय असेल? मी असतो तर एकच अट घातली असती. आधी स्वतःची कंपनी फॉर्म कर, 10 करोडचं टर्नओव्हर कर, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग लग्न. घालू दे, ती पण अट घालू दे, पण लग्न आरतीशी होऊ दे. विक्रांत, लग्नासाठी वेडा झालायस तू. आई सांगते, माझी अट नीट ऐका. सांग ना, एक काय 10 अटी सांग. हो हो, तुम्हा दोघांना हेच पाहिजे ना की मी तुझ्या आणि आरतीच्या लग्नाला हो म्हणावं? हो. ठीक आहे, मी तुझ्या आणि आरतीच्या लग्नाचा विचार करेन. थँक्यू. हा हा, इतकं खुश होण्याची गरज नाहीये. माझी अट काय ना ते ऐक आधी. मी सांगितलं ना तुला, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. नक्की सांगते. आता माझी अट काय आहे ना ते नीट ऐक. माझी अट ही आहे की पुढच्या 2 महिन्यात वेदांत तू लग्न कर. तू लग्न कर. तू लग्न कर. तरच मी विक्रांत आणि आरतीच्या लग्नाचा विचार करेन. मी आणि लग्न? अगं माझा काय संबंध आहे? त्याला लग्न करायचंय आणि तू मला का अट घालतेस मग? कारण त्याचं लग्न त्या मुलीशी व्हावं असं तुलाही वाटतंय म्हणून ही अट. अगं पण दादा प्लीज हो म्हण ना. विक्रांत, वेडा झालास का तू? हे बघ, गुडघ्याला बाशिंग बांधून तू फिरतोयस, मी नाही. आणि तुझ्यासाठी मी का लग्न करू? माझा काय संबंध आहे? हे बघ, विषय काय आहे? आईला सारिका हवी आणि तुला आरती. कॉलेजला नाही आला, पण आम्ही बाहेरच भेटलो. तो हे विचारायला आला होता की माझा या लग्नाला होकार आहे का. मग म्हणजे तू काय म्हणालीस? तू
होकार दिलास का विक्रांतला? हो. ताई अगं एकदा घरी तरी सांगायचंस ना. नाही म्हणजे तू तुझं प्रत्येक डिसिजन खूप विचार करून घेतेस. मग तुला असं नाही वाटत का की ह्यावेळेस खूप घाई झाली तुझ्याकडनं? आणि मी आधी बोलले होते तुला की आधी तुम्ही मित्र बना, एकमेकांना ओळखा, पण तरी तू घाई गेलीस का? हो अगं, मी बोलले त्याला, पण तो खरंच माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मलाही तो आवडतो. मग काय हरकत आहे? नीट विचार करून दिलाय ना तू होकार? मूल्य अगं परत परत तेच तेच का विचारतेस? अमूल्य अगं, कित्येक दिवस मनात इच्छा असूनही मी स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नव्हते. हात झाले. तुला माहितीये मग मला का फासावर लटकवतेस? अरे मी कुठे फासावर लटकवते तुला? काय रे वेदांत तू पण. आणि वेदांत, लग्न इतकी काही वाईट गोष्ट नाहीये रे. तुझ्या भावाकडनं शिक ना जरा. आज एकटाच डान्स करत होता. मी मग काय मी? तुला माहितीये का वेदांत, मी ह्याच्या लग्नाला होकार दिल्यापासून ना हा हवेतच चालत असतो. पण विक्रांत, तुला माहितीये की नाही, आधी लग्न कोणाचं? तुझ्या दादाचं, आणि मग तुझं. आई, लग्न माझ्या अजेंडामध्ये आधीही नव्हतं, आत्ताही नाहीये आणि पुढेही नसणार आहे. नो प्रॉब्लेम. म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये. हे बाबा, मी तुला एक जबाबदारी देते. तू तुझ्या भावाला समजाव सारिकाशी लग्न कर म्हणून. कारण मला ना तुला ह्या सगळ्यामध्ये ओढायचंच नाहीये. पण विक्रांतनी मला वचन दिलं होतं आणि आता तो ते वचन पाळत नाहीये आणि तो स्वार्थी होतो. मग मला पण माझा स्वार्थ बघायला पाहिजे. मला सुद्धा माझ्या मनाप्रमाणे हवी असलेली सून यायलाच पाहिजे, हो की नाही? ठीक आहे, तुम्ही दोघ जण डिस्कस करा, ठरवा आणि मला सांगा. नाही, कारण कसं आहे, मला पण खूप तयारी करायची लग्नाची, हो ना? तू जेवून घे रे बाबा, उपाशी राहू नकोस. तू पण जेवून घे. हा दादा, ईट युअर फूड. नाहीतर नाहीतर त्याची आई आमच्या लग्नाला परवानगी नाही देणार. तुला ही अट खूप खूप विचित्र नाही वाटत का? वाटते ना, पण यावर विक्रांत काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला तो अमूल्याला सांगून बघ, काहीतरी आयडिया काढेल आणि वेदांतला लग्नासाठी कन्व्हिन्स करेल. मी म्हणाले हे कसं शक्य आहे? तो म्हणाला ती काहीही करू शकते. म्हटलं ठीक आहे, मी सांगून बघते. तुला तर माहितीये तो वेदांत किती चिडखोर आहे. त्याचं मुलींबद्दलचं मत तर जगजाहीर आहे. तू करशील का आमची मदत? ताई अगं, वहिनीने मला ह्या बाबतीत कल्पना दिली. ती पण म्हणाली मदत कर, पण मला नाही वाटत मी ह्या बाबतीत फार काही करू शकेन. बघूयात आपण. पण मी काय म्हणते, ह्या ज्या सगळ्या आजच्या नवीन घडामोडी आहेत त्या आपण आई आणि अण्णांना देऊयात. ताई अगं, आईचा दृष्टिकोन चुकीचा नाहीये. हे बघ, ती काही लग्नाला नकार देत नाही. ती फक्त सावधगिरी बाळगतीये तुझ्या लग्नाबाबतीत. तुझी बदनामी नको व्हायला म्हणून. तू असेच सल्ले दे फक्त. मला सांग, इतकं सोपं आहे का त्या वेदांचं लग्न होणं? तिकडे ती वेदांची आई अट घालते आणि इकडे आपली. पुढच्या 2 महिन्यात त्या वेदांचं लग्न नाही झालं ना, तर
अमूल्य. मी तुला मदत करायला सांगते आणि तू अभ्यास करायला बसलीस. अगं मग मी काय करू? त्याच्यासाठी मुली शोधू का? आयडिया. मी एक काम करते, मी एक मॅट्रिमोनी साईट शोधून काढते आणि त्यावर वेदांचं प्रोफाईल अपलोड करते. तुम्हाला एक सिक्रेट न्यूज सांगायची. काय ते? मी आत्ताच सरांच्या केबिन मधून आले आणि आद्या मॅडम सांगत होत्या की सरांचं लग्न लवकरात लवकर ठरणार आहे. काय सांगताय? ही तो ब्रोकन न्यूज आहे. हा म्हणजे आत्ताच मी ब्रेक केली ना, त्यामुळे आता ब्रोकन झालं. मी तुम्हाला सांगते सरांकडे अजिबात वेळ नाही, पण तुम्हाला सांगते सरांना 2 महिन्याच्या आत लग्न करावं लागणार. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही जाऊन विचारू शकता. आलेच आम्ही. हो. विजय सर, वेदांत सर खरंच लग्न करते? अरे पण तुला काय करायचंय? तू तर लग्न करणार नाहीयेस ना? आणि अमूल्य मॅडम आतून खबर घेऊन आल्या आहेत, मग त्या कशाला खोटं बोलतील? एक नवीन सिम कार्ड हवं होतं. आणशील? कोणाच्याही नावावर आणलंस तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. का बरं ते? विजय, इट्स अन ऑर्डर. ती जे सांगते ते कर. पण ते आधार वगैरे काहीतरी लागेल ना? ते तू मॅनेज कर. ठीक आहेस ना तू? मी ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत तरी ठीकच आहे. अरे मग उभा काय, जा लवकर. हो हो. सिम कार्ड कशाला? बॅकअप प्लॅन आहे. मी सांगीन ना तुला नंतर. तू डिटेल्स फिल कर. हा. मॅट्रिमोनी साईट ऑफिसमध्ये ही कामं सुरू आहेत. अरे हा मी कामच करत होतो. आम्ही ते बघत होतो की ते लग्नाच्या जोड्या जमतात ना, त्या साईटवरनं आपल्याला काही ऑर्डर्स मिळू शकतायत का ते बघत होतो आम्ही. लग्नाची केवढी खरेदी असते दादा, यू नो इट व्हेरी वेल राईट? हो की नाही सार्थक? हो 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 हो. आणि साइड बाय साइड आम्ही सार्थकच्या एका मित्रासाठी पण स्थळ बघत होतो. हो ना सार्थक? हो हो. लग्न ठरवणं अवघड असतं ना, सो मी मित्राला मदत करतोय. मग जी काय मदत वगैरे आहे ना, ती घरी गेल्यावर करा. आणि अमूल्य, तुझ्या मोबाईलवर काही डिटेल्स पाठवलेत, त्या कंप्लीट झाल्याशिवाय टेंडरची प्रोसेस पूर्ण होणार नाही. हो, मी चेक करते. हे नक्की तुझ्या मित्रासाठीच बघतोयस ना? हो, माझं झालंय. मित्रासाठीच बघतोय. अमूल्य, हे तू तर बघत नाहीयेस ना तुझ्यासाठी? मी नाही, मी तर MBBS ची तयारी करते ना. आणि असं पण मी टेंडरच्या कामात लग्नाचा मेटाफर नाही यूज करत. सो नाही, मी तरी नाही. हळू काय हळू? माझा आवाज आता कोणी दाबू शकत नाही. 2 वर्षाचं नातं तोडलंस तू आपलं, तेही तुझा तो बॉस काही म्हणाला म्हणून. हो मॅडम, अहो काय करता तुम्ही, जरा हळू बोला. हे बघा, आमचे सर आतमध्येच आहेत. त्यांनी जर तुमचा आवाज ऐकला ना तर. ऐकू देत. मी काय घाबरते का त्यांना? माझं तोंड बंद करताय तुम्ही. आणि या माणसाचं काय? बोल ना श्रीपाद. लग्नाचं वचन दिलं होतंस ना तू? आणाबाका घेतल्या होत्या ना आपण? आणि तुझा तो कोण बॉस, त्याने त्याच्या लग्नाबद्दलचं मत सांगितलं आणि तुझं मत बदललं.
तुला सोडणार नाही मी अशी, चांगलीच अद्दल घडवणार आहे. 7 जन्म विसरणार नाहीयेस तू. हो मॅडम, हे ऑफिस आहे हो. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे काही बोलायचं ना तुम्ही ऑफिस बाहेर जाऊन बोला. आमचे सर जर आले ना तर. आवडते का मी त्यांना? येऊ देत त्यांना, त्यांचाही माज उतरवते. सांग त्यांना कोण आलाय त्यांच्या सोबत बघाव म्हणाव. त्यांचाही माज उतरवते. सांग त्यांना माझ्यासोबत कोण आलंय बघा एकदा म्हणाव. नीता, हे बघ, तू प्लीज आता इकडनं जा, आपण नंतर भेटून बोलू. काय नंतर बोलू? अरे हे तर पुरुषोत्तम गुडपल्लीवार आज नुकते जेलमधून बाहेर आलेत. बाईवर ओरडायचं नाही. बाई माणूस, देव माणूस, तिला फसवायचं नाही. मामा, हाच तो मुलगा. 2 वर्ष आम्ही सोबत होतो. आमचा साखरपुडाही ठरला होता, पण आता हा फिरलाय. म्हणतो लग्नच नाही करणार. तुम्ही आत कसे आला? कोणी सोडलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही येणारच होता तर आधीच सांगितलं असतं ना, तर बरं झालं असतं. मी एकतर नो एंट्री मध्ये जात नाही आणि गेलो तर माघारी फिरत नाही. आता कुणीही अजिबात बोलायचं नाही. एकदम शांत, श्रीपाद. हे माझं ऑफिस आहे. पॉलिटिकल इव्हेंट नाहीये भाषणबाजी करायला. काय चिडतोस तू विनाकारण एवढा? आपल्या कुटुंबाचा भाग असतो. निदान या मुलीवर अन्याय झालाय. तुझ्या स्टाफ मधल्या एका मुलानं तिला फसवलंय. सर माफ करा, मला माझी चूक झाली. माझं करिअर खराब होईल. करिअर गेलं खड्ड्यात. वाट लागणार तुझी आता. काका, काका तुम्ही इथे? म्हणून इथे जॉब नाही सोडला? काका मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे माझे बॉस आहेत. एक नंबरचा उद्धट माणूस आहे हा. तुम्ही सगळे ठरवा याच्यासोबत काम करायचं का नाही ते. कधीपासून बघतेय मी, तुझं जराही इकडे तिकडे लक्ष नाहीये. काय करतेस? काही नाही. नक्की? ते चॅटिंग करत होते. कोणाशी? विक्रांत. बस. आरती, तारुण्य सुलभ अशा या भावना असतात, मला कळतंय. मी समजू शकते. पण पुन्हा एकदा सांगते, हे लग्न तितकं सोपं असणार नाहीये. नूतनताईंचा स्वभाव आपण बघतोय. मागे त्यांनी इथे येऊन केवढा गोंधळ घातला होता. पण तेव्हा तुला तितका त्रास झाला नसेल, कारण तेव्हा तू विक्रांत मध्ये अडकलेली नव्हतीस. गौतमच्या बाबतीत सुद्धा आपण फसलो गेलो, आपला अपमान झाला, आपल्याला सगळ्यांनाच खूप त्रास झाला. पण तुला तितका त्रास झाला नसेल,
कारण तू गौतम मध्ये अडकलेली नव्हतीस. मला आता तू विक्रांत मध्ये अडकतीयस हे दिसतंय. जर नूतनताई नाही म्हणाल्या तर तुला खूप त्रास होईल बाळा. या सगळ्यातून बाहेर पडणंच तुला अवघड जाईल. हो आई, मी सांगते त्याला, पण तो ऐकतच नाहीये. थकले आता मी पण सांगून. अगं मग तो जर 4 मेसेजेस करत असेल तर तू एकच मेसेज कर. तू जितकं तुझं मन मोकळं करशील त्याच्यापाशी तितकी तू अडकत जाणार आहेस. तुला बोलणं कमी करावं लागेल किंवा बंद करावं लागेल. अगं त्याला म्हणाव सगळं काय ते फायनल होऊ देत, मग बोलूया ना. किंवा त्याला म्हणाव घरच्यांशी बोल, रीतसर मागणीच येऊ देत लग्नाची. मी हँडल करू शकतो. त्याला कामावरून काढायचं नाही अजिबात. ए, मुलगी चांगली आहे, लग्न कर तिच्याशी. तुला जर कुणी इथून बाहेर काढलं तर इथून एकही जण बाहेर जाणार नाही. वेदांत, तुला जर माझ्याबद्दल माहिती हवी असेल ना, या आईला विचार, समजेल तुला मी कोण आहे. त्याची काही गरज नाही. माझ्याकडून पैसे घेऊन मलाच धमकी देतो. तुझ्या आईकडून पैसे घेतलेत मी, आणि त्या पैशाचं काय केलंय आईलाच विचार. श्रीधर दादाचा मुलगा आहेस म्हणून तुला सोडतोय मी. तर तुझ्यासारख्याची वरात काढायला मला इतकासाही वेळ लागत नाही. झालं असेल ना तर निघ आता. आणि परत जर इथे आलास ना तर पोलिसांना बोलूया ना. मी बोलवायचं कशाला, मीच घेऊन येतो ना पोलिसांना. सर माझी नोकरी. तुझी नोकरी जाणार नाही. मग त्या मुलीशी लग्न कर. दाता तू है सबका, हजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका, हजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका, अजो समा का. मालिक खालिक दोनों जहां का. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हा, काय सुरू आहे ऑफिसमध्ये? कोणाला प्रेम करायचं असेल ना तर करा आणि मरा. मला काही घेणं देणं नाही. पण मी माझ्या भावाला काय बोलतो याच्याशी तुमचा काही संबंध नाही. आणि तुला असं वाटत असेल ना की कोणीतरी येऊन मला धमकी दिली आणि म्हणून मी तुला जॉबवर परत ठेवलंय, तर तसं नाहीये. मी तुलाच काय कोणालाही कधीही काढू शकतो आणि मला कोणी अडवू शकत नाही. सर मला माफ करा सर. सर मला माफ करा. नीता असं करेल मला खरंच कल्पना नव्हती सर. सर तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात सर. माझे देव आहात सर. प्लीज सर प्लीज. पाय सोड. गेट अप, गेट अप. माझ्या समोर ही फालतू नाटकं करायची नाहीत. आणि मी कोणाचाही देव नाहीये. मुळात देव आहे यावर माझा विश्वासच नाहीये. कळलं? आणि विजय,
यापुढे जर असं कोणी आपल्या ऑफिसमध्ये आलं ना तर मी तुला काढून टाकेन. ते सिक्युरिटी चेंज कर आणि नवीन लॉक्स घे, ऑटोमेटेड लॉक्स. हो. सर मी एक बोलू? तुझा काका आता बोलून गेलाच आहे, आता तू पण बोल. सर या ऑफिसचा स्टाफ तुम्हाला आदर्श समजतो, त्यामुळे तुम्ही जे काही बोलता त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. तुम्ही जे विक्रांतला म्हणालात ते मी सुद्धा ऐकले. माझ्यावर त्याचा प्रभाव नाही पडला, पण श्रीपाद ह्यासारखी तरुण मुलं तुम्हाला आदर्श मानतात, हिरो मानतात. तुमच्या बोलण्याचा ह्याच्यावर इतका परिणाम झाला की तो स्वतःचं लग्न मोडायला निघाला. सर आदर्श म्हणजे काय की लोक तुम्हाला इतकं मानतात की तुम्ही जे काही बोलता, जे काही वागता त्याचा लोकांवर प्रभाव पडतो. पण मी माझ्या भावाला बोललो होतो, त्या श्रीपादला नाही. आणि आज काय, त्यातले सगळे स्टाफ मेंबर किती लग्न करतात, किती मुलं जन्माला घालतात, त्यात मला इंटरेस्ट नाही. सर मी जे काही बोलते ते तुम्ही नीट समजून घ्या. हे जे इन्फ्लुएन्सर्स असतात, नेते असतात, त्यांनी बोलण्याआधी ना 10 वेळा विचार करायला हवा. पण काम नाही केलं तर एक्सपिरियन्स कसा मिळणार? काम केलंय की मी दादाबरोबर ऑफिसमध्ये काम केलंय. मी त्यांना पण सांगितलं की मी जायचो दादाबरोबर ऑफिसमध्ये, तर त्यांचं म्हणणं आहे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन या मग जॉब मिळेल. म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिल्यावर जॉब मिळणार आहे, सो तू मला दे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आणि काय लिहून देऊ त्यात? एक काम कर ना, तूच एक्सपिरियन्स लेटर लिहून आण, मी सही करतो. आणि त्यात लिहा का तू टेंडरची फाईल गाडीत विसरला होतास, सबमिशनची डेट ऑलमोस्ट मिस झाली होती आणि तुझ्यामुळे 200 करोडचं नुकसान होणार होतं. ए असं नको करू रे वेदांत. हे रे तुझ्या ऑफिसमध्ये त्याला. हा आई, त्याचं लग्न, माझं लग्न, त्याचा जॉब, याबद्दल तू बोलायचं नाहीस. दुसरं काही बोल चालेल. त्याचं लग्न, तुझं लग्न, त्याच्या आयुष्याबद्दल मीच बोलणार आणि तुझ्याशीच बोलणार आणि तुला ते ऐकावं लागेल. एरवी स्वयंपाकघरात पाऊलही टाकायची तयारी नव्हती कधी. सारिका हळू जरा. सारिकाने डोक्यात काहीतरी नवीनच खूळ घेतलंय. बरं ते असू दे, तुला काय सांगायचंय? काय महत्वाचं बोलणार होतीस? ताई, तुला माहितीये विक्रांतचं आरतीवर प्रेम आहे. गेले काही दिवस ते दोघं भेटतायत एकमेकांना. आणि आरतीने आता असं सांगितलंय की तिला विक्रांत आवडायला लागलाय. आणि नुकतंच त्यांनी असं सांगितलं की नूतन ताईंनी एक वेगळीच अट ठेवली आहे. पुढच्या 2 महिन्यात जर का वेदांतनी लग्न केलं तरच त्या विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देणार आहे. मला असं वाटलं की ही कसली अट आहे, विचित्रच आहे नाही? सुमन, असं असं खरंच म्हणाल्यात त्या? हो अगं, नूतन ताईंच्या घरी जाऊन मी आणि बडवाई आम्ही विक्रांत आणि सारिकाचं लग्न ठरवून आलोय. काय? हो. नाही म्हणजे आरतीचं चांगलं होणार असेल तर मला आवडेलच, आनंदच आहे. आरती पण मला माझ्या मुलीसारखीच आहे. पण काय? हे बघ सुमन, नूतन ताई कशा वागल्या आहेत हे आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. इथे येऊन केवढा तमाशा केला होता त्यांनी. त्यांच्या मनात आरतीविषयी खूप खूप राग आहे. अरे बाबा, घरचा पत्ताच विसरलो, माझ्या लक्षातच नव्हता. अजनी तर एवढं माहिती होतं, पण क्लिनिकचा पत्ता मात्र माझ्या लक्षात होता. म्हटलं जवळ आलेलोच आहोत तर भेटूया मित्राला. बरं केलं.
हे नेहमीच तुमच्याबद्दल बोलत असतात. आता मित्र माझा एवढा फेमस डॉक्टर आहे की त्याचं कौतुक करायलाच हवं ना. मी काय म्हणतो, आपण एक काम करू, आपण आता इकडून डायरेक्ट घरी जाऊ, तिकडे निवांत बोलूया. नाही नाही, हा असं नको, आज आपण इथंच बोलूया. बरं ठीक आहे. बरं काय कसं काय येणं केलं, म्हणजे काही तब्येतीची काही तक्रार नाही आहे ना? अरे नाही नाही, तब्येत एकदम मस्त आहे माझी. आज आम्ही तुझ्या मुलीसाठी माझ्या मुलाचं स्थळ घेऊन आलो. अरे वा, आरतीसाठी? नाही, अमूल्यासाठी. अमूल्य? नाही पण तिचं अजून शिक्षण पूर्ण व्हायचंय, डॉक्टर व्हायचं ना तिला. किमान 5-1 वर्ष तरी ती लग्नाचा विचार सुद्धा करणार नाही असं मला तरी वाटतंय. अरे लागू दे, आम्हाला काही घाई नाहीये आणि आमच्या मुलाला सुद्धा घाई नाहीये. असू दे, करून दे तिला काय करायचं ते. बर ठीक आहे, मी बोलतो, घरी बोलतो. बरं काय नाव? सौरभ ना मला वाटतं. सौरभ? हा. काय सौरभ काय करतो नेमकं, म्हणजे नोकरी करतो की व्यवसाय वगैरे काही? सॉरी, म्हणजे मी डिटेल मध्ये विचारतोय म्हणजे. अरे पण का? माझा मुलगा आहे, एवढं इनफ नाहीये का? नाही काय मनोज, आयुष्यात असे काही अनुभव आलेत ना की सध्या ताक सुद्धा फुंकून पितोय मी. अरे आता ताक कुठे आला मध्ये? नाही, घरी भेटलो आपण की सविस्तर बोलतो मी तुझ्याशी. हा ठीक आहे, तू तुझ्या सवडीनं कळव, तेव्हा आम्ही सौरभला घेऊन येतो. आज अचानक आलो ना, तुझे पेशंट सुद्धा खोळंबले असतील. निघू आम्ही? नाही अरे पण तुम्ही चहा कॉफी काही? अरे चहा वगैरे नको, ते तुझ्या घरी आल्यानंतर सवडीनं घेऊ. ठीक. सर नमस्कार. ओके चलो, रेडी आहे लवकरच. काय नाव काय म्हणाला त्यांचं? मनोज बोंडे. अमूल्यासाठी स्थळ आलंय खरं, पण तिच्या मेडिकलचं काय हो? नाही ते थांबतो म्हणाले, आम्ही वाट बघू असं म्हणाला तो. हो, आणि खरं सांगू का सुमन, आता या लग्नाच्या बाबतीमध्ये ना मी सगळी जातीनं चौकशी केल्याशिवाय पुढे जाणारच नाही. एकदा आपल्या हातून घोडचूक झाली, आता पुन्हा अशी घोडचूक होता कामा नये. बस. अहो, सुमती ताई येऊन गेली. हा, काय म्हणत होते? तिने आज एक वेगळीच माहिती दिली. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे, नूतन ताईंनी अशी अट घातली आहे की 2 महिन्यांमध्ये वेदांचं लग्न झालं तरच विक्रांत आणि आरतीचं लग्न होईल. पण ताई तर म्हणाली की नूतन ताई आणि बडवाईक या दोघांचीही इच्छा आहे विक्रांत आणि सारिकाचं लग्न व्हावं. आपली आरती या सगळ्यात भरडली जाईल. पण एका अर्थी या 2 स्थळांची जर सोयरीक झाली तर उत्तमच होईल. हे खरं सांगतो, उत्तमच होईल, कारण दोन्ही अगदी तोलामुलाची स्थळ आहेत ना. हा, पण आपल्यासाठी हे प्रकरण खूप जड जाणार आहे सुमन, खरं सांगतो. त्यापेक्षा मला तरी असं वाटतंय आरतीने स्वतःच्या मनावर दगड ठेवावा आणि या सगळ्यातनं बाजूला व्हावं. खरंच हे असं नियम आणि अटी लादून जोडलेल्या नात्यांमध्ये किती अस्सलपणा असणार आहे, किती खरेपणा असणार. आधीच मनात एवढा कडवटपणा भरलेला आहे, उद्या लग्न होऊन त्या घरी गेल्यानंतर काय तिच्या वाटेला येईल काही सांगता येत आहे का मला सांग. त्यापेक्षा आरतीनं यातनं बाजूला व्हावं. आणि हा आता जो काही गुंता होईल तो तुम्हा दोघी बहिणींनाच सोडवावा लागेल, आणि कुठल्याही नात्याला धक्का लागू न देता. गाठ तर सुटली पाहिजे पण धागा तुटता कामा नये, लक्षात ठेवा. आणि तुम्ही आता जास्त विचार करू नका. आपण दोघे मिळून आरतीची समजूत काढूया ना. समजून घेईल ती, शाणी आहे आपली पोर. नका काळजी करू तुम्ही.
माणसाला भेटायचं म्हणजे. विजय, एक कॉफी आणि पाणी आणि त्यात 10 आईस क्यूब्स टाक. कॉफीत नाही, पाण्यात. आहे ना विंडो सर, मी तुमच्या पियेला बघता क्षणी ओळखलं होतं. काय आहे ना सर, मी बघता क्षणी बऱ्याच जणांना असं ओळखते ना की मी मुद्द्याचं बोलते. सर, मी तुमची प्रोफाईल बघितली, मस्त आहे. कंपनीची प्रोफाईल असेल. वी आर नंबर 1 इन द बिझनेस. हो, नंबर 1 आहातच तुम्ही. काय फोटो आहेत सर. ते अवॉर्ड फंक्शनचे असतील. हा, ते पण आहेत, पण फॅमिली सोबतचे पण आहेत. सर, 15,000 मुलींनी तुमची प्रोफाईल बघितली आहेत. असे लाईक्स ओसांडून वाहतात, नोटिफिकेशन सुद्धा आले तो मला. हे बघा. एक मिनिट. कुठलं प्रोफाईल आणि माझ्या कंपनीचं प्रोफाईल मुली का बघतील? कम इन. सर, 5 मिनिट. थंडगार पाणी आहे ना? हो. सर, पाणी पिते. हा, सो मी नॉर्मली ना मी रूम टेम्परेचरचं पाणी पिते सर. झालं? आता प्लीज सांगा. नॉर्मली आम्ही आमच्या क्लायंट्सना चार्ज करतो, पण तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तर आम्ही तुमचे सगळे चार्जेस वेव ऑफ करू. एक मिनिट. कसले चार्जेस आणि कसली केस? तुम्ही काय बोलताय? तुम्ही आल्यापासून जे काही बोललात ना त्यातलं काही मला कळत नाहीये. आणि आता माझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहे. सो मेक इट फास्ट. मी कॉफी पिऊ? छान आहे. सर, वेदांत, हाय. मला 10 लाख हवेत. कशाला? त्या जंगली तिरसट माणसाला द्यायला? वेदांत, पुरुषोत्तम नाव आहे त्यांचं. त्यांच्याबद्दल आदराने बोलायचं. पुरुषोत्तम काका म्हणायचं त्यांना. असं काय कर्तृत्व आहे का त्यांचं? तो माणूस माझ्याशी रस्त्यात भांडला, ऑफिसमध्ये भांडला, धमकी देऊन गेला, आणि तू म्हणते मी त्याचं नाव आदराने घेऊ? काहीतरी कारण असल्याशिवाय ते असं वागणं शक्यच नाही. लोकांचं भलं करण्याचा ठेकाच घेऊन ठेवला ना त्याने. तुला त्यांचं वागणं पटलं नसेल, पण लोकांचं भलं करतात ते. लोक देव मानतात त्यांना. आई, अगं लोकांचं काय सांगतेस मला? लोक दगडालाही देव मानतात, आणि मी मोठ्यांचा आदर करतो, पण त्यांची तितकी पात्रता असावी. ज्या माणसाबद्दल आपल्याला काही माहिती नाही ना, त्यांच्याबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून बोलायचं नाही. आई, मला कसं माहित असेल त्याच्याबद्दल? तू मला काही सांगत नाहीयेस, आणि तू का सांगत नाहीयेस हेही सांगत नाहीयेस. तुझ्या बाबांचं हे जे काही नाव आहे ना, हे त्यांच्याचमुळे. आणि ते तुझ्याशी रस्त्यात भांडले, हेच धरून बसणार आहेस का तू आता? मी तुला सांगितलं होतं ना, वेळ आली की सगळं सांगीन म्हणून. आणि तुम्हाला सगळं सांगितलंच पाहिजे असं काही नियम आहे का? आणि अजून एक गोष्ट, उद्या पुरुषोत्तम राजकारणामध्ये मोठा माणूस झाला ना, तर आपल्यालाच मदत होणार आहे त्यांची. आई, मला राजकारण आणि राजकारणी माणसं आवडत नाहीत, आणि यू नो दॅट. तुझे बाबा सुद्धा राजकारणी होते. आय होप यू रिमेंबर दॅट. पण ते माझे बाबा होते, आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण आई, सिरियसली, राजकारण
आय हेट पॉलिटिशियन्स. पॅरासाइट असतात ते. मला तुझ्याशी राजकारणाबद्दल काही बोलायचं नाहीये. मला फक्त 10 लाख रुपये हवेत. आणि इतक्या वर्षात मी तुझ्याकडनं काहीच मागितलं नाहीये. तुला काय वाटतं मी फ्रॉड करतेय? नाही, तसं नाहीये. आणि मी तुला आधीही बोललोय की हे जे काही आहे ते तुझंच आहे. पण मला असं वाटतं की हा माणूस तुला फसवतोय. आधी 20 लाख, मग बंगला, आणि आता अजून 10 लाख. हो, दिले. आता मी कुणाला काय द्यायचं नाही द्यायचं हे सगळं तुला विचारून करायचं का? त्यांचा अधिकार आहे तो. आणि उद्या त्यांना वाटलं तर ते ह्या घरात सुद्धा येऊन राहतील.